जिजामाताचं स्थान महाराष्ट्रातल्याच नाही तर देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये हे अतिशय श्रद्धेचं आहे. जिजामातांनी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच घडवलं नाही, त्यांनी उभ्या महाराष्ट्राला घडवलं. आणि म्हणून एखाद्या ठेकेदार कंपनीचं नाव जिजाऊंच्या नावाने असेल, जिजामातांच्या नावाने असेल आणि ती संस्था जर भ्रष्टाचार करत असेल तर मी राज्य सरकारला सांगितलं की कमीत कमी निदान जिजामातेच्या नावाने भ्रष्टाचार करणाऱ्या कंपनीला ते नाव तरी वापरू दिलं नाही पाहिजे. अशा प्रकारची व्यवस्था राज्य सरकारने करावी असे मी जाहीर भाषणातही सांगितलेलं आहे आणि अनेकदा पत्रकारांना बाईट देतानाही सांगितलं. त्यामुळे आपणही या गोष्टीला सहमती दर्शवाल की नाही दर्शवाल? जिजामाताच्या नावाने एखादी संस्था असेल तर कसं काम असलं पाहिजे? जिजामातांचा जो आदर्श आहे त्या आदर्शाप्रमाणे काम आपण जर करत असू तर ते नाव दिलं पाहिजे. अशा प्रकारे खराब काम, बोगस काम, काम न करता पैसे काढणं अशा कामासाठी कोणी जर ते नाव वापरत असेल तर याच्यासारखं दुसरं दुर्भाग्य काही नाही. युतीचं तुम्ही काय घेऊन बसला? मी तुम्हाला सांगतो, त्यांनी प्रवेश केल्यानंतर त्या शिवसेनेचे आमदार शांताराम मोरे त्याच रस्त्यावर, वाडा रस्त्यावर उभं राहून त्यांनी घमेलाने खड्डे भरण्याचं काम केलं आणि त्यांनी त्या ठिकाणी बाईट दिली त्यांच्या विरोधात. आता त्यांच्या पक्षातलाच आमदार हा त्यांच्या विरोधात बाईट देतो आणि त्यांचीच मागणी होती विधान भवनात एलयुकीच्या किंवा लक्षवेधीच्या माध्यमातून की यांना ब्लॅकलिस्ट करा, यांच्यावर कारवाई करा. काय शांताराम मोरेंची होती? मग तो लोक महायुतीमध्ये असो नाही तर कशात असो, एखादा माणूस जर चुकीचं काही करत असेल तर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. निश्चितपणे आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे, त्यांच्यापर्यंत माहिती दिलेली आहे, त्याच्या योग्य वेळी त्याची चौकशी सुरू होईल. तर मागच्या लोकसभेच्या निकालानंतर आपण सगळ्यांनी जर या लोकसभा क्षेत्राचं आकलन केलं असेल तर तुमच्याही निदर्शनास आलं असेल की मागच्या 1 वर्षामध्ये कोणतेही काम ह्या लोकसभा क्षेत्रामध्ये विकासाचं झालेलं दिसत नाही. आणि जी कामं मागे मी मंजूर केलेली आहेत तीच कामं अजूनपर्यंत सुरू आहेत. सुरू आहेत म्हणजे ती मोठी जी कामं आहेत ती मोठी कामं त्याचा टाइम पिरियड असल्यामुळे ती सुरू आहेत. आणि म्हणून मी सगळीकडे पत्रकार परिषदा घेऊन हे सांगण्याचा प्रयत्न केला. जनतेला हे माहीत असलं पाहिजे, कारण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब केंद्र सरकारच्या माध्यमातून मी मंजूर करून आणलेल्या कामावर जाऊन उभं राहून त्या ठिकाणी कोणी फोटो काढून जर दाखवण्याचा प्रयत्न करत असेल की याच्यामध्ये माझं श्रेय आहे तर ते श्रेय कोणाचंच नाही. ते श्रेय मागच्या 10 वर्षात केलेल्या जे आम्ही काम आहे त्याच्यामध्ये सन्माननीय देवेंद्रजी असतील, गडकरी साहेब असतील, सन्माननीय प्रधानमंत्री आहेत, यांच्या माध्यमातून जी कामं झाली तीच कामं आता सुरू आहेत. आणि म्हणून मी मगाशी पत्रकार बंधूंना सांगितलं की तुम्ही फिरत असता, तुम्हाला जर या मागच्या 1 वर्षामध्ये बाकी लोकसभा क्षेत्रात जाऊ दे, कल्याण पश्चिम मध्ये जरी तुम्हाला काही दिसलं असेल तरी आम्हालाही सांगा. विद्यमान खासदारांना तुम्ही आव्हान केले की जाहीर सत्कार करू म्हणून विकास कामं दाखवा? नाही, मगाशी पत्रकारांनी कोणीतरी मला सांगितलं की त्यांनी असं दावा केलाय की मागच्या 10 वर्षात जे काम झालं नाही ते मी 1 वर्षात केलं. मी बोला 1 वर्षात जर एवढ्या मोठ्या रकमेची कामं केली असतील जी आम्ही 10 वर्षात केली तर ती दाखवली तर जाहीर सत्कार करू. कामं तर दिसली पाहिजे. तुम्ही पण मान्य करता की नाही? तुम्ही सांगितलं मला की आम्ही बघितलंय कुठेच काम नाही, हे पत्रकारांचं म्हणणं आहे, माझं नाही. म्हणून मी सांगितलं मी राजकीय उत्तर देणार, तुम्ही तुमचं उत्तर जनतेचे प्रतिनिधी म्हणून तुमचं उत्तर काय या प्रश्नाचं तेही जनतेला सांगितलं पाहिजे ना. फक्त माझ्याच तोंडी शब्द घालण्यापेक्षा वस्तुस्थिती मांडणं हे पत्रकार म्हणून तुमचं काम आहे. तुम्ही ही ती वस्तुस्थिती मांडली पाहिजे. तुमच्यावरही वेगवेगळ्या टीका करतात, तुम्ही त्यांना जाहीर आव्हान केलंय, 1 to 1 करायचं आव्हान त्यांना दिलंय, काय प्रामुख्याने तुम्ही? अरे तेव्हा सांगू ना, तुम्ही प्रश्न विचाराल तेव्हा उत्तर देणार. आता काय सांगणार मी? मुद्दा असा आहे, टीका करण्याच्या पलीकडे दुसरं काय? 1 वर्षात टीका करण्या पलीकडे काहीच केलेलं नाही. आपण सगळे साक्षीदार आहात त्याचे आणि माहिती करून घ्या तुम्ही या सगळ्या गोष्टीची. रस्ते आणि हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी,
एकमेव